सामने बघत असाल, फुलपिच बॉल होता, ऑफ स्टंपर शफल झालाय, चेंडूला ऑन साइडला मिड विकेट, फॉरवर्ड मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे 18 धाबा. सर्व काय व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या श्री कोसमाई खार्डी बी संघाच्या बाजूने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला श्री गणेश मोदलपाडा या टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं या 4 षटकात श्री कोसमाई खार्डी बी या टीमला. विजय मामा चषक 2026 ग्रामीण विभाग वैतरणा गट. आणि आता हा चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपू शकले नाहीत. जीवनदान जरूर मिळतं. एक धाव मिळाली. धावसंख्या आहे ती 19 धाबा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूंचा मारा केलाय गोलंदाज राकेशने. पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी, धारदार आणि लयबद्ध गोलंदाजी राकेशची आपल्याला पाहायला मिळाली. आता भूपेंद्र नावाचा खेळाडू स्ट्राईक इनकडे आहे. 2 चौकाराच्या मदतीने 9 धावा त्याने बनवलेत. रमनने 8 बॉलचा सामना केलाय, 9 धावा बनवलेत. पुढचा बॉल. पुन्हा थोडेसे शंका आशंका निर्माण झाले. कधी कधी बॅटर ऑफ स्टंपर शफल होण्याकरता जात असतात, मग तेव्हा दडपण वाढतंय गोलंदाजाचं. गोलंदाज राकेश तयार. पॉवर प्लेचं बंधन तर नाही, म्हणूनच ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू आता जातोय लॉंग लेग रिजन मधून, फाईन लेग रिजनच्या दिशेने. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेकरता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी या 2 धाबा पूर्ण केल्यात या दोन्ही बॅटरने. रमन आणि भूपेंद्र या दोघांचीही चांगली भागीदारी होते, चांगली पार्टनरशिप होते. पहिल्या विकेट करता 21 धाबा या दोघांनी मिळून जोडलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 21 धाबा, 21 फॉर नो लॉस. 21 धावा बनलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दोन षटक संपल्यानंतर 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. काही क्रिकेट आहे. सुरुवात ज्यावेळेस झाली 1849 1889 पर्यंत जर आपण विचार केला या क्रिकेटचा, तर 4 चेंडूंचं ती 1 ओव्हर असायची. त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर 1922 नंतर आपल्याला 4 मधून 5 चेंडूंचं ते 1 षटक म्हणजेच 1 ओव्हर आपण पाहिलं. आणि त्यानंतर 1947 पासून हे परिवर्तन झालं, जे 6 चेंडूंचं षटक आपण बघतोय. आता फुलपिच बॉल होता. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली. दूरवरून थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. दोघांमध्ये चांगली कॉलिंग होतोय, चांगला सामंजस्यपणा, दोघांचाही चांगला फिटनेस दिसून येतोय आणि फायदा त्यांच्या टीमला होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत 23 धाबा. पुढचा बॉल या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूला उचललाय. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि याच बरोबर इथे या चेंडूवर बॅटरला मिळाली 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या आहे ती 24 धाबा. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय जामता राजा स्पोर्ट्स खार्डी वर्सेस वाघोबा ग्रुप कसराई. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच काही वेळातच बघणार आहोत आपण. स्ट्रायकिंगकडे भूपेंद्र होता. गोलंदाज सुद्धा तितक्याच क्षमतेने चांगली गोलंदाजी करतोय. डीप मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धावा पूर्ण होतील काय? शंका आशंकेचं क्रिकेट पाहायला मिळतंय. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. आणि हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस आपली एकी असते, ज्यावेळेस आपली युनिटी असते. एकीचं बळ तेव्हाच मिळते फळ. या युनिटीमुळेच 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा. दोघेही चांगले बॅटिंग करतात. 5 बॉलमध्ये 13 वर खेळतोय भूपेंद्र नावाचा खेळाडू. 10 चेंडूचा सामना करत 12 या धावसंख्येवर खेळतोय रमन नावाचा खेळाडू.
ऑफ स्टॉमर शपल झालाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धावा मिळण्याची दाट शक्यता. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नव्हता आणि त्याचाच फायदा दोघांनी उचललाय. दोघं थकलेत परंतु हार मानत नाहीत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद नाबाद 28. दोघांनाही एनर्जी खूप घेतलंय म्हणजेच एनर्जी खूप चांगली आहे या दोन खेळाडूंची. उजव्या बाजूला अनेक दिग्गज खेळाडू आहेत. या षटकात 4 चेंडू टाकून चाललेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर. जास्तीत जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. ओ दांडीगुल मधले एसटीवरचा चेंडू 2 ढळांमधून थेट एसटीनच्या घेतो भेट. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 28. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट सुंदररित्या घेतली जाते. गोलंदाज बघितला आपण प्रकाश याच्याद्वारे. प्रकाशने विकेट मिळवून दिले आणि ही भागीदारी जी भारी भक्कम झाली होती ते भागीदारी तोडले. जाता जाता बाद झालेला खेळाडू आपण बघितला भूपेंद्र. 2 चौकाराच्या मदतीनं 15 धाबांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 15 धाबांची चांगली खेळी त्यांनी साकारली. 7 चेंडूंमध्ये या 15 धाबा 2 कणकणीत चौकारांसहित त्यांना बनवल्या. धावसंख्या 28. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई गेलाय. श्री कोसमाई खारेडी बी या टीमद्वारे खेळताना तो दिसेल. कोसमाई चषक जो आपण बघणार आहोत 15 फेब्रुवारी पासून त्या स्पर्धेला 2 विभागामध्ये विभागले गेले. एक तर शहरी गट आणि ग्रामीण गटामधून सुद्धा पारितोषिकं तुम्हाला मिळू शकतात. ओहो इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. डावी एसटी सोडून देणारा चेंडू होता. पायावर आबेळलाय. 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. ओव्हरथ्रोचा फायदा उचलला गेलाय आणि नेमकं इथे काय चाललंय. युनिटी फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये दिसत नाही. लेग बाईचा इशारा महेश कडू सरांचा. या 3 अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेट करता 28 धाबांची भागीदारी आणि इथे आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर 31 धाबा. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धाबा 1 गडी बाद. अजूनही विकेटवर रमन नावाचा खेळाडू आहे. 1 षटकाराच्या मदतीनं त्याने सुद्धा आपल्या संघाकरता धाव बनवलेत. शेवटचं षटक टाकण्याकरता रोशन नावाचा खेळाडू आलाय. हे तर षटक आहे स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. ज्या षटकामध्ये जास्त धाबा घेतल्या जातात. ओ स्ट्रेट टू द बॉलर. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये. काही सेकंदामध्ये हा झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद. धावसंख्या 31. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. मला वाटतं आज कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या पासून आज सर्वोत्कृष्ट झेल आपल्या फालुत्रूमध्ये या गोलंदाजाने टिपलाय आणि गोलंदाज आपण बघताय मिस्टर रोशन. न्यू बॅटर इन जयेंद्र नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावर दबाव असतोय परंतु हा सर्व काही दबाव जुगारून गोलंदाज सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या मार्गावर आपल्याला दिसतायत. श्री गणेश मोदलपाडा संघाचे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा बॅकलिपचा वापर केलाय. टायमिंग जरी नसलं तरी धावा मिळतील असं वाटतंय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झालेल्या आहेत 33 धाबा. 2 गडी बाद. 33 धाबा. धीरू भगत यांना तुम्ही बघतायत ते सुद्धा मेहनत या स्पर्धेकरता घेतल्यात. सकाळच्या सत्रामध्ये मंगेश म्हात्रे यांचं मी कौतुक करेन. सकाळीच या ठिकाणी येऊन सर्व साफसफाईचं काम मंगेश म्हात्रे करताना दिसले होते.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल ऑन सेटला वळवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षक फंबल झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील काय? थ्रो ॲक्युरेट होता आणि फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन धावबादच्या रूपात विकेट मिळाली. धाव संख्या 34. 3 गडी बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू सो मच. अतिथी कक्षामध्ये कालच्या दिवसामध्ये उपस्थित होते रमेशजी पाटील, परंतु प्रत्येक वर्षी रमेशजी पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता गॉगल दिले जात आहेत. फास्ट ट्रॅक कंपनीचे हे 3 बॉक्स गॉगल्स आपल्यापर्यंत पोहोचले जातील आणि हे गॉगल्स आपण मॅन ऑफ द मॅच करता सध्या कमिटी करता आलेत. ते मॅन ऑफ द मॅच करता उद्या येतील असं माहिती मिळते आम्हाला. चला आपण वळूया मॅच कडे. धावसंख्या 3 गडी बाद झाली आहे. ती स्कोर इज 34-3. नवीन बॅटर बघूया नवीन बॅटर कोण गेलाय, कारण आडव्या बॅटचा वापर करत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि अशा रीतीने दुसरी धाव घेता घेता आणखीन एक बळी जातोय बॅटिंग करणाऱ्या श्री कोसमाई कार्डी बी टीमचा. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. योगेश आउट झालाय, बाद झालाय. खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर या ठिकाणी त्याला संधी सुद्धा मिळाली नव्हती. काही न करता तो बाद झालाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 35 धाबा. विकेट बद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत श्री कोसमाई कार्डी बी टीमचे. धावसंख्या धावपळकर 35. नवीन बॅटर गेलाय आणि त्याला सुद्धा हे शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित करता आलं नाही. म्हणजेच मागच्या 3 चेंडूवर 3 बॅटर धावबाद होत आहेत. आणखीन एक धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 35. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 3.5 बॉलची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत त्या 35 धाबा. 3 षटकांमध्ये 31 धाबा आल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये फारच कमी धाबा येताना दिसत आहेत आणि आता एक शेवटचा बॉल असेल श्री कोसमाई कार्डी बी टीम करता. ओहो, चेंडू थोडासा उसळी घेणार होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये वळवलंय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेतली जाईल काय? दुसरी धाव घेता घेता आणखीन एक धाव बच्चा बळी या ठिकाणी मिळवत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू श्री गणेश 11 मोदलपाडा. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत सफल झालाय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 6 गडी बाद. 36 आणि 37 धाव संख्येचं टार्गेट असेल. 37 इज द टार्गेट. वही आपण टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. जामताराचा कार्डी आणि वाघोबा ग्रुप कसराई दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे आलेले दिसत आहेत. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस. मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय रमेश दादू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. एका बाजूला आपण बघताय जामता राजा स्पोर्ट्स कार्डी विरुद्ध वाघोबा ग्रुप कसराई. हा मॅच
किती षटकांचा असेल ते सुद्धा आपण जाणून घेऊया. आयोजक आमच्यापर्यंत माहिती देतात 4 षटकांचा मॅच असेल. V24 आणि अग्रिसेना या टॉसमध्ये आहेत. टॉस कॉलिंग कोण करते? खार्डी टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. V24 असा आवाज आहे. V24 रमेश दादू पाटील यांनी सपोर्ट केले खार्डी टीमला आणि टॉस सुद्धा त्यांच्याच बाजूने लागलाय. मी विनंती करतोय पाहुण्या मंडळींना, दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. थँक्यू सो मच. खाडी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. V24 असा आवाज त्यांच्याकडून आला होता. टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय असेल? दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच होतोय. फिल्डिंग करताना काही चेंजेस आहेत का आपल्या टीममध्ये? कारण समोरची टीम सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ करताना दिसली होती. वाघोबा ग्रुप कसरालीची नाही, काही चेंजेस आहे तीच. किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि रणनीती काय असेल? 40 ते 45. असं वाटतं की समोरच्या टीमचा कोणता खेळाडू तुम्हाला टप देऊ शकतो, त्याला दूर बाद करण्याचा विचार तुमच्या मनात आहे? सर्व खेळतात, सर्वच खेळणारेच आहेत. पहिला मॅच खेळताना खूप एन्जॉय केलं तुम्ही? हा, केलं. आता सुद्धा चांगल्या फिटनेसवाले खेळाडू घेतलेत आता. हा, तुम्हाला शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आहेत आमच्यासोबत वाघोबा ग्रुप कसराली टीमचे कॅप्टन. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली. दुसऱ्या फेरीतील मॅच खेळत आहेत, किती धावा बनवाल आणि आता काय बदलाव केलाय तुमच्या टीममध्ये? नाही, आहेत तेच आहेत आणि 50+ करणं. मागच्या मॅचमध्ये अपयशी झालेला फलंदाज आता इथं चालावा असं वाटतं तुम्हाला? हा, नक्कीच. कोणता तो फलंदाज? आता ते आहेत दोघे तिघे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. टॉस या ठिकाणी झालेला आहे. बॅटर पाठवून द्या ना, तोपर्यंत बॅटर लगेचच पाठवून द्या. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय जामता राजा स्पोर्ट्स खाडी टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते वाघोबा ग्रुप कसराई या टीमला. होणारा मॅच सुद्धा 4 षटकांचा होतोय. थोड्याच वेळात आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतोय. त्या ठिकाणी सध्या जॉईंट होत आहेत दुसऱ्या डाबा करता महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र प्रशांतजी दवडे. आवाज ऐकूया प्रशांत सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चेक. थँक्यू सँडी. चला सामना लगेच सुरू करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. महत्त्वाचा सामना असेल. 2 मातबर संघामध्ये लढाई, शानदार खेळ आणि आता 2 वाजून 33 मिनिटं झालेत. विजयमामा चषक 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषक 2026 चा क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. डिका स्पोर्ट या यूट्यूब चॅनलवरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. मैदानावरती आघाडीचे गोलंदाज वैभव, खेळण्याची जबाबदारी प्रशांतची. 37 धावांचं टार्गेट आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश मोदलपाडा आणि कोचमाई खाडी बाबी या 2 संघादरम्यान. ऑनसाइडला लॉग ऑन, त्यानंतर मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर होता. टप्प्यानंतर आणखी बाहेर जाणार चेंडू. पंच या ठिकाणी अवांतरची नोंद करतात. आता इशारा करतायत. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 बिनबाद 1. सामना जिंकण्याकरता मोदलपाडा संघासमोर 37 धावांचा आव्हान आहे आणि पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकलाय गोलंदाज वैभव. आपल्याकडे तर पहिले षटक टाकत असताना V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषकाचा आजचा दुसरा दिवस दुपारचा सत्र. प्रशांतनं आकोटपदा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर षटकार. जितवू दे आवाज आता घुमू दे मैदानाला. जितवू दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी शिखर सर करतात हे खूप चांगलं माहिती आहे प्रशांतला. आकुटापदा चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा हवेत चेंडू. हवेचा झोका. बॅट्समनला मिळाला मोका. चेंडू या ठिकाणी सीमारेषा बाहेर जाईल. दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. प्रशांतला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. तो आता अशांत झालाय आणि 2 चांगले फटके त्याने खेळत.
आणि या मॅचमध्ये श्री गणेश मोदलपाडाचा संघ मैदानावरती आहे. कोसबाई खाडी बी संघासाठी विकेटचे नितांत आवश्यकता. दोन कडक शॉट मिड विकेटच्या दिशेनं, एक स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्यानंतर हा परिणाम आहे मैदानावरती. ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू पंच हात करतायत समांतर, दाबा येतात अमांतर आणि या मिस्टर डिस्टरने धावसंख्या पोहोचली ती आता 14 14 धाबा दापलकरती. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आता करंट रन रेट खूप चांगला आहे. वैभव षटक आहे, हुकमाचा एक्का आहे कोसबाई बखाडी बी संघाचा. आता वेगात केलेला बदल होता, गती परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं. चांगला चेंडू होता. 34 धाबा दापलकावरती. हवा आहे त्याचा फायदा किती मिळणार की चेंडू हातात जाणार आहे. फलंदाज बाद. संदेश बॅक टू द पेबल. विकेट. 34 ला दुसरा धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. डिक्का स्पोर्ट वरती या अत्यंत महत्वाचा जो झेल आहे तो बघा कसा घेतला गेलाय. ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळेल. संदेशची खेळी संपुष्टात. 4 धाबा त्याने केल्या. जिंकण्याकरता फक्त 3 धाबांची आवश्यकता असताना मोहितनं एक महत्वाचा अडसर दूर केलाय. प्रकाश 14 वरती किती 6 चेंडूमध्ये तर संदेशनं 4 धाबा केल्या. प्रशांतनं चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 2 चेंडूवरती ठोकलेले 2 षटकार, त्यामुळे दबाव निश्चितच खार्डीवरती आला. आता बघूया काय घडलंय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रकाशला साथ देण्याकरता प्रकाश मध्य फळीतला फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती मोहित. स्टेटमेंट पॉइंट कव्हर. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण लॉंगामध्ये पाहतोय. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिसचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे, त्यामुळे 2 धाबा आरामात पूर्ण होतील. जिंकण्याकरता फक्त 2 धाबांची आवश्यकता. श्री गणेश मोदलपाडा हळूहळू टाळ्यांचा गजर त्यांचा वाढतो. टाळ्यांचा आवाज या ठिकाणी सुरू झालाय. त्यांना माहिती आहे की विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झालेली आहे. एका धाब्याची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता 1 नंबरची कामगिरी केली श्री गणेश मोदलपाडा संघानं या अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये. आकुडाचा चेंडू आहे. बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. पूल केला होता मिड विकेटला, पॉवरफुल नव्हता, त्यामुळे मिड विकेटला झेल पकडला गेला. फलंदाज बाद. प्रकाशची खेळी संपुष्टात. 2 धाबा त्याने केल्या. श्री गणेश मोदलपाडा विजयाच्या उंबरठ्यावरती जरी असला तरी मोहित मात्र हार मारायला तयार नाहीये. खूप चांगली कामगिरी त्याने केली. अनेकेत तेच सांगत होता, कधी कधी पैसे खिशात असले तर डोकं चालत नाही, कधी कधी पैसे नसले म्हणजे तुमच्याकडे बँक बॅलन्स नसला की मग डोकं चालत नाही. पण मोहितनं मात्र या दबावात चांगली कामगिरी केली. बँक बॅलन्स नाही आहे, धाबाही नाही आहेत आणि अशा वेळेला जबरदस्त कामगिरी करत असताना एक लक्षात घ्या, सामना समाप्त झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि पराभूत झालेला संघ जो आहे तो लगेचच आमच्या मंचावरती येईल. कुसबाई खार्डी आणि श्री गणेश मोदलपाडा. थोडं लक्ष ठेवायचंय. सामना समाप्त झाल्यानंतर हस्तांतरण करायचे लगेच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता गेम चेंजर खेळाडू येईल. त्याचबरोबर पराभूत संघ कॅप्टन आपण मंचावरती येणार आहात. जास्त वेळ घेणार नाहीयेत. पुढचा सामना देखील लगेच सुरू होणार आहे. सिंगल नाव ज्याची आवश्यकता होती श्री गणेश मोदलपाडा संघानं झकास सुरुवात केली. श्री गणेश चांगला केलाय. या मोसमामधील मानाच्या स्पर्धेमध्ये विजय मामा चषकामध्ये अभिनंदन श्री गणेश मोदलपाडा. कार्डी टीम आपण हस्तांतरण झाल्यानंतर कॅप्टन मंचावरती यायचं आहे आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच रोशन ठरतो या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. कारण या स्पर्धेत ती पहिलं वैली हॅट्रिक त्याची चर्चा होते आणि फायपर पूर्ण करणारा खेळाडू आहे रोशन. हा 5 स्टारचा खेळाडू आहे, 5 स्टार खेळाडू. त्याला लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोशनला देणार आहोत. त्याचा खाडी संघाचा कॅप्टन आपण पण घ्या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. बॅट्समन चला, बॅट्समन लगेच मैदानावरती यायचंय. बॅट्समन डगआउटमध्ये यायचे. सर्व बॅट्समन डगआउटमध्ये घ्या आणि रोशन मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी खार्डी संघ. चला बॅटर चला मैदानावरती. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही आघाडीचे फलंदाज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे.
संतोष जिजोरे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. खराडी थँक्यू सो मच. कोसमाई चषकाचं बिगुल वाजलेलं आहे. निश्चित 15 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ आपण बघणार आहोत. 22 तारखेला ग्रँड फिनाले मानाची स्पर्धा. त्याचबरोबर या स्पर्धेतला पहिला फायपर आणि 3 विकेट अर्थात हॅट्रिक आपण पाहू शकता रोशनच्या नावावरती. रोशन खुश आहेत. फायपर कधी घेतला होतास यापूर्वी? पहिल्यांदाच घेतलेला आहे. बातमी घरात द्यायची आहे की आई वडिलांना